नमस्कार मंडळी, मी मिलिंद श्रीकांत देवगावकर युट्यूबवरील निश्चिंतच्या या 12व्या भागात तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मंडळी, आज थोडंसं काही वेगळं आहे. वेगळं असं आहे की लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीतली काही कुठली गोष्ट मी आपल्यासोबत शेअर करणार नाहीये. एक खराखुरा अनुभव जो आहे आत्ताच नुकताच घडलाय तो आपल्यासोबत मी आज शेअर करणार आहे. झालं असं, माझी भाची तनया ना, तर ती एक नवीन गाडी घेण्याच्या मागे आहे. तिला गाडी घ्यायचीच आहे. आता तिच्या बाबांनी ती जस्ट ज्या वेळेला 18 तिचं पूर्ण झालं त्यावेळेस तिला एक छानशी गाडी घेऊन दिलेली होती. पण आता स्वकमाईची मॅडमना छान नवीन टेक्नोसॅव्ही गाडी हवी आहे. तर मग आलंच ओघाने आलंच की तिने मला विचारणं की बा अका कसं करायचं, काय करायचं. तिनेही स्वतः ऑनलाईन गुगल बाबाला प्रश्न विचारून काही माहिती गोळा केली की जेणेकरून डील स्वस्त कसं पडेल. तर झालं असं की म्हटलं तनया, आपण असं करू की यातले जे काही इतर बाबतीतले जे बारकावे आहेत, सो फार इन्शुरन्स इज कन्सर्न, तर त्या बाबतीमध्ये मी तुला काही इनपुट्स देईन. तर म्हटलं मग तुला देण्याच्या ऐवजी आपण थोडे सोशल मीडियावर टाकूया जेणेकरून सर्वांना कळतील. तर म्हणून आजचं हे जे काही सेशन आहे किंवा आता आपला हा जो युट्यूबचा जो आजचा एपिसोड जो आहे मंडळी, तो नो क्लेम बोनस, आपण जी काही व्हेकल घेतो, खास करून तनया आमची कार घेते छानपैकी, तर त्याच्यावरील नो क्लेम बोनसच्या बाबतीतला आजचा हा एपिसोड असणार आहे. तर करूया सुरुवात. राहा आमच्यासोबत. रमी पक्का रमीज ना? येस. 5-3-2 पानं वाढलं ना मला. किती दिवसांनी खेळतोय आज? 2-3 किती पानं वाढायची? 13 13 6 7 8 13. ठीक आहे. शाबास. काय बघूया जबरदस्त. काय काका पानं वाटलीस तू पानं तर काय मला तरी चांगली आली बाबा. बरं, सिक्वेन्स, प्युअर सिक्वेन्स पाहिजे ना एक 4चा कंपल्सरी. आता होईल असं, पण म्हटलं जस्ट एक. काय बरेच दिवसांनी खेळतोय, सगळे नियम आता आठवले. ते ह्याच्यावर आठवलं, त्या दिवशी आपण बोलत होतो ते अर्धवटच राहिलं ना. काय 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 बोलतो नाही का, मी नवीन गाडी घेणार, तू सांगत होतास ना मला काहीतरी. काय 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 कारच्या इन्शुरन्स नाही का सांगत होतास तू? अगं पण मला हे सांग, ते ठीक आहे तुला सांगतो मी कारचं इन्शुरन्सचं काय फंड आहे ते, पण तुझ्या जुन्या गाडीचं काय करतेय? जुनी छान बाबाने घेऊन दिली तुला मस्त जकास पैकी जुनी गाडी. मी चांगली किंमत मिळाली ना तर मी विकून टाकणार आहे, कारण बाबांना पण काही आता चालवायची इच्छा राहिलेली नाहीये. त्यामुळे आता बाबा येणार ऑफिस मधून गाडी चालवणार, ते पण शनिवार रविवार, पण तो पण एक फंडाच आहे. कितपत त्याला वेळ मिळतो ते शनिवार रविवारी. पण मग तू शुअर आहे गाडी जुनी विकूनच टाकणार? गुड गुड. कसं आहे, भलेही त्यात जरी तुला 2-4 पैसे नुकसान झालं ना तनया, तरी काही काळजी करू नको. नवीन गाडीचा जो इन्शुरन्स जो आहे ना, त्याच्यामध्ये आपला तो तुझा जो काही डिफरन्स आहे किंवा नुकसान जर का झालं तर आपल्याला भरून निघेल. नॉट टू वरी. नुकसान भरून निघेल? येस येस, पक्का पक्का पक्का. कसं काय? सांगतो तुला मी त्याचे फंडेस काय ते. कॉफी काका जबरदस्त कॉफी. आता मग मी सगळंच काही गोष्टी करतो बाबा. तू मगाशी खिचडी खाल्लीस की नाही? मला तू हे सांग, मगाशी म्हणालीस की जुनी गाडी जी आहे ती विकणार आहेस, त्या बाबतीत तू शुअर आहेस. मग तुझी जी जुनी गाडी जी आहे त्या बाबतीमध्ये काही धडकाधडकी झाली का? आहे हो. त्या दिवशी एकदा ज्या दिवशी चालायला गेली त्याच दिवशी धडकली. हो, त्याच दिवशी धडकली ना. आणि कुठे फुटपाथ वरचे. आणि मी पण नेमकी ना, जाऊ दे ती स्टोरी सांगितलं नंतर मी. महत्वाचा मुद्दा की जास्त मोठा काही अपघात झाला नाही ना? नाही, नंतर मी विराज काकांना वगैरे घेतलं होतं बरोबर. 1-2 जरा असं घासली विसली आहे, पण ठीक आहे. असं जास्त वेळा नाही. मुद्दा असा की ठीक आहे, कॉफी थोडी गार होऊन दे, काही प्रॉब्लेम नाही. बापरे रमी, पण आपण खेळूया अधनं. पण मुद्दा मला असं म्हणत आहे की जास्त मोठं काही झालं नाही, फक्त डेंट वगैरे लहान गोष्टी आलेल्या आहेत. ठीक आहे ओके. पण मग खर्च तूच करत होतीस का इन्शुरन्स कंपनी क्लेम केलास?
नाही, खर्च मीच करत होते. अरे काय गॅरेजवाल्याकडे गेले होते मी, पण मग तो ते म्हणायला लागला नेहमीच की ते व्हॅल्यूवर येणार, मग ते काय इन्स्पेक्शन आणि काय वेळ जातो, ते क्लेम सेटलमेंट 4-5 दिवस त्याच्यामुळे रोज तर गाडी लागते, एवढं कोण करणार ते. जाऊ दे म्हटलं मग, म्हणून मीच बिलं भरली मग तुझी काय. म्हणजे तने म्हणजे मी तुला सांगतो की हे खूप छान झालं. म्हणजे काय होतं की बरेचदा ना की आपली गाडीचं भले मग कधीतरी आपल्या चुकीमुळे काही झालेलं नसतं, कोणीतरी दुसरं येऊन कधीतरी धडकवतो आणि त्यावेळेला आपल्या खिशातनं पैसे येतात, त्यावेळेला मी खूप मनस्ताप होतो. आणि खूप छान झालं तू पैसे भरलेस ते, की ते छान. काय तुला मी ते सांगतो, अगोदर माझी रम्मी होऊन दे. अरे माझी पण व्हायची ना. तनया प्युअर सिक्वेन्स झालेला आहे माझा. तू स्वतःला चांगली पानं वाटलीस इथे, मला घायडी पानं वाटून ठेवलीस. 2 पण सिक्वेन्स माझे होईना तिथे. अरे हा, ते सिक्वेन्स वर आठवलं, आपला सिक्वेन्स राहिला ना. तू मला नवीन गाडीच्या इन्शुरन्स बद्दल सांगणार होतास, जुन्या गाडीच्या हिस्ट्रीत कुठे घुसलास? अगं तनया, इतिहासातूनच माणूस भविष्यातल्या चुका टाळू शकतो, कळलं का? प्लीज पकवू नकोस रे काका. अगं तन्या, खरोखर सांगतोय, पकवत नाही. जर का ना तुझ्या जुन्या गाडीची हिस्ट्री जी तू काही क्लेमच्या बाबतीतली म्हणतोय मी, जर का इन्शुरन्स कंपनीकडे मिळाली, म्हणजे इन्शुरन्स कंपनीला जर का तू भुर्दंड दिला असता, पाडला असताना, तर तुला या नवीन गाडीच्या इन्शुरन्सच्या प्रीमियम मध्ये तुला फायदा झाला नसता. गोंधळली ना. सांगतो काय ते तुला कसं काय ते. हा खरंच? येस तनया, म्हणजे तू जे म्हणतेस, म्हणजे तू शॉक झालीयस की मला असं वाटतं की तुला अजून त्यावरती विश्वास बसत नाहीये. तर नाही, साहजिकच आहे, तुला ती गोष्ट माहित नाही म्हटल्यानंतर तुला ती पचनी पडणारच नाही. तर महत्वाचा मुद्दा म्हणजे मला तुला सांगायचा आहे की तुझी जुनी गाडी जी आहे तिला 5 वर्ष झालेली आहेत, हा एक पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे जे अजाणतेपणी तू क्लेम जो काही आला, काय 2-4 वेळा धडकवलीस गाडी, त्याचे तूच बिलं भरलीस, हा अत्यंतिक म्हणजे अनाहूतपणे चांगली झालेली गोष्ट आहे. या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ओके. तर ह्याच्यामुळे होईल असं ना की इन्शुरन्स कंपनी तुला नो क्लेम बोनस सर्टिफिकेट देते. म्हणजे कन्सेप्ट असा आहे की तू इन्शुरन्स कंपनीला क्लेम देण्यास भरीस पाडलं नाहीस, सगळे पैसे तू भरले, त्यामुळे इन्शुरन्स कंपनी तुला हा बोनस देऊ करते. ओके. त्यातला तो पुढचं गोष्ट आहे, त्याचा फंडा असा होईल प्रॅक्टिकल मध्ये आता, की मला असं आठवतं तू कधीतरी 50-60 हजार तुझा इन्शुरन्सचा प्रीमियम येईल असं तुझ्या बोलण्यामध्ये होतं नवीन गाडीचा, मी तुला म्हणतोय. तर स्ट्रेट वे तू 50% म्हण, 25-30 हजार रुपये तुझे वाचले की ग. एवढे? हा, म्हणजे तुला जे मी म्हणत होतो की हिस्ट्रीत मी का शिरतोय ह्या करता. हिस्ट्रीत जर का कंपनीला कळलं असतं की तनया मॅडमने आपल्याला भुर्दंड पाडलेला आहे, कंपनीला खड्ड्यात टाकलेलं आहे, तुला नो क्लेम बोनस सर्टिफिकेट मिळालं नसतं. कळलं? ओके. येस. अभी मेरे दिमाग की बत्ती जली. हा, तर मंडळी, सांगायची गोष्ट अशी की तनया मॅडमचे हे 20-25 हजार रुपये जे आहेत ना, दरवर्षी वाटणार आहेत. कसं काय वाटतं? तर मुद्दा असा, नो क्लेम बोनस हा घ्यायला विसरू नका. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा आजचा एपिसोड, जरूर तुम्ही आम्हाला कळवा. सोशल मीडियावरती माझं हँडल आहे मिलिंद निश्चिंत. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.